किती रुपये लागले हो दवाखान्यात? किती भरले? पार्वती, मला काही माहित नाही बा. आपल्या संदीपनंच भरले पैसे. किती भरले, काय भरले, त्यानं मला सांगितलं नाही बा त्यानं. जा ना, जाय किचन मध्ये मामीले मदत करू लाग जा. विचारलंय ना तुम्ही? विचारायला तर पाहिजे होतं. भरलं भाऊजी म्हणे मी बिल म्हणे. जेवढं निघालं तेवढं म्हणे. आता सुट्टी झाली म्हणे, आता चला म्हणे. मग मला विचारायला काय नाही भेटला. टाइम नाही भेटला विचारायला तुम्हाला? तवाच्या तवाच मनाला काय झालं होतं तुम्हाला? किती भरलं बिल, किती झालं बिल? त्याला टाइम पाहिजे काय? तोंडातून दोन शब्द काढायला बी तुम्हाला टाइम पाहिजे काय? तर विचारा ना आता. गेला का टाईम? आता विचारा ना आता घरी बसून व्यवस्थित. किती झाले, किती लागले, काय लागले. तर आता काय घाई आली तुले? आराम कर आता चुपचाप. या सगळ्या गोष्टीचा विचार तू नको करू. आता कधी विचारा आता? आता कधी विचारा? तिथं त्यानं भरल्यापेक्षा तुम्ही काऊन नाही भरले पैसे? तुम्ही भरायला पाहिजे होते ना. आपल्या घरचा वारीस आहे ना, आपली पोरगी होय ना. मग त्यानं भरले. संदीपने दिले पुरे पैसे. तुम्ही कुठे गेले होते? तुम्ही तर तिथेच होते. तुम्ही काऊन नाही दिले पुरे पैसे? बिल तुम्ही काऊन नाही फाडलं? संदीपनं काऊन फाडलं? काऊन त्याला तुम्ही बिल देऊ दिला? चुप राह, जास्तीची हुशारी नको मारू पार्वती. मी काही म्हटलं नव्हतं संदीपने जाय बिल दे. आपल्या मनानेच त्यानं हुशारी मारली, मोठेपणा दाखवला त्या भावानं. आपल्या मनानेच गेला, बिल भरून येऊन बी गेला. आणि मग सांगते मला भाऊजीने बिल भरलं म्हणते. काय गरज होती मोठेपणा दाखवायची? मी भरत नव्हतो काय? मी इकडेच होतो आणि तिकडे जाऊन बिल भरून टाकलं मात्र. मला सांगताना एक शब्द भाऊजी हे घ्या, एवढं बिल आलाय भरून टाका म्हणाले. काय झालं त्याला? मी भरत नव्हतो. पैसे नव्हते मापाशी, होते मापाशी पैसे. मागच्या आता बी मला पैसे देते. पण त्या भावानं मोठेपणा दाखवली तर मी काय करू त्याच्या? तू मला बोलून राहिली तुम्ही काऊन नाही भरलं, मा भावानं भरलं. आता देऊन देतो त्याचे पैसे. ठेवतो काय त्याचे पैसे? देऊन देतो जेवढे भरले तेवढे. देवाचे आहे काय? तर देवाचे आहे ना ते. आपला खर्च आहे, आपला खर्च आपण त्याच्यावर काऊन थोपाव? असं माझं म्हणणं आहे. तवाच्या तवाच म्हणते तुम्ही. किती झाले बिल सांग. आणि तवाच्या तवाच होते तुमच्यापाशी पैसे, तर तवाच्या तवाच त्याचे देऊन देते. तर तुम्ही काय म्हणून राहिले? टाइम नाही भेटला मला म्हणाले. मग राहिलं ते राहिलंच राहिलं मग. त्याच्यावर किती खर्च आहे आता? आता लग्न आहे, लग्नाचा किती खर्च आहे? लग्न झाल्यावरचा अजून खर्च किती खर्च राहते त्याच्यावर. मग हे आपलं बिल काय त्याच्यावर थोपाव अशी म्हणतो मी. आता देऊन देता त्याचे पैसे. आता विचारा किती लागले, काय लागले, तर देऊन द्या त्याचे. हो बा, देतो पार्वती. मी काही ठेवत नाही त्या भावाचे पैसे. मलाही समजते की हे आपलं होय म्हणून आपला खर्च त्याच्यावर नाही थोपवाव. मलाही समजते ना. देतो मी त्याचे पैसे किती लागले तर. तू आराम कर फक्त, तू नको टेन्शन घेऊ. देतो मी त्याचे पैसे. मी तर नाहीच म्हणत होती. एक पोरगी होती, शांती होती घरामध्ये, कामधंद्याला जात होती मी. आता बसली 5 वर्ष इथं लेकराला सांभाळत. आता करू तुम्हालाच एकट्याला करणं आहे. नाही तर म्हणत होती मी. तुम्हालाच तर पाहिजे होतं दुसरी पोरगी. मलाच पाहिजे होती ना, मलाच पाहिजे होती. मी हाव ना, मी सांभाळतो. तू लेकरू सांभाळ फक्त. घर मी सांभाळतो पुरं. हो, पोरगी पाहिजेच होती मला. पोरगी माझी पोरगी काही पोरापेक्षा कमी नाही आहे. माझ्या दोन्ही पोरी माझ्या पोरापेक्षा कमी नाही आहे मला. हो, दोन्ही माझ्या पोरी मला लाडाच्या आहे. चांगली सांभाळतील, चांगली दूध पाजत आहे. काय म्हणे पेपीबाई पाजत नाही असं तसं. हा, घेत नाही म्हणे जवळ म्हणे. दवाखान्यात जवळ नाही घेतलं तुला, तिले पाजलं नाही. काय बरं केवढी सुंदर दिसते, किती निरागस आहे, किती मस्त आहे. हा, चांगली लाड करतील चांगली, आणि चांगली दूध गीत पाजतील चांगलं. आपल्याला आपल्या पोरी कडक बनवायचे आहे, हिंमतवान बनवायचे आहे. पोरापेक्षा कमी नाही बनवायचे आहे आपल्या पोरी. पोराले टक्कर, पोराले काय आपल्या पोरी तर अशा बनवायच्या आहे का सारे लोक नाव काढतील. त्या मुकमुकचा पिंकीचा बाप चालला, पिंकीची माय चालली. अशा आपल्या पोरीच्या नावानं आपल्याला ओळखलं पाहिजे. अशा आपल्या पोरीची आपल्याला बनवायची आहे कीर्ती. हो, हा ठीक आहे. तुम्ही कमाई करा फक्त आता. 2 पोरीच्या संगोपनासाठी, त्याच्या शिक्षणासाठी, कपडा लत्ता, लग्न. तुम्ही कमाई करा फक्त आता. कमाई करा आता फक्त तुम्ही. कमाईवर लक्ष द्या आता. मग सगळं व्यवस्थित होते. करून नाही राहिलो मी, करतो ना मी. कमाई तर चालूच आहे माईवाली. घरी राहतो काही एक दिवस. कमाई तर करतोच मी. मग पोरीसाठी मी नाही कमावून तर कोण कमावून? करतो मी. तू आराम कर. चाललो मी आता. पाहतो संदीप कुठायचं, त्याला विचारपूस करतो किती लागले, काय लागले. हो, विचारा. तुम्ही बी मदत करून राहिले काय मामीले स्वयंपाक करायला? तुम्ही बी करू लागता का स्वयंपाक? नाही नाही बेटा पिंकी, मी सांगून राहिलो मामीले कसं कसं करायला लागते, कसं कसं नाही. मामी नवीन नवीन आहे का, मामीला काही माहित नाही म्हणून मी सांगून राहिलो कुठं काय आहे तर. काऊन खोटं बोलता तुम्ही? मनानं मदत करून राहिलो. काय होते जराशी मदत केली तुम्ही तर? मग काय करून राहिलो मदत. मग काय काय होतं काय मदत, हेच तर मदत होईल तर मदत करून. खोटं बोलून राहिलो का मी? करून राहिलो मदत. कुठं काय आहे हे सांगायची मदत करून राहिलो ना मी. खोटं काय बोलून राहिलो? मामा, मी करतो आता मामीची मदत. जा तुम्ही बाहेर बसा, आराम करा तुम्ही. मी आणि मामी आम्ही दोघी जणी करतो स्वयंपाक. हो, तू स्वयंपाक करतो? हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कर कर. दोघे मिळून मस्त स्वयंपाक करा. आओ मामा, करतो मी मस्त स्वयंपाक करतो. संदीप कुठं गेला बोटा? इथंच तर होता. जाओ, पिंकीचे मामा भाऊजी बोलावते. तिकडे बोलावते बाहेर. संदीप कुठं आहे? कुठं? इथंच तर होता बोटा पार्वती. इथंच तर होता संदीप. आहे कुठं? भाऊजी भाऊजी, आलो 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 भाऊजी. मामी, चला आपण दोघी मिळून करू स्वयंपाक. नाही नाही पिंकी, तू नको करू लागू. मीच करतो, तू बस.
तू पाय मला मी कशी कशी करतो तर. आज गटारी अमावस्या आहे होती. आज जे खाणं भेटन, जे खावायला भेटन, जे खाल्लं ते खाल्लं आज. नाही तर आज नाही खाल्लं तर मग हुकलो. मग महिनाभर काही भेटणार नाही बटो खावाले. आता काही ना काही प्लॅनिंग करायला लागेल बटी. आज चांगलं असं दाबून खावायची मग. घरी आणलो तर बायको घरी आणू नाही देवाची आज. बायकोची दीप अमावस्या पूजा आणि पाठ ही आणि ते. मग म्हणते उद्यापासून श्रावण लागते म्हणते. आज पाय खाता म्हणून पाय पाय ओढवते. आताच टांग ओढवते बायको. तर खावा तो बाहेर जाऊनच खावा लागेल बटो. एकटा एकटा कुठं जाऊ बटा. कोणत्या ढाब्यावर जाऊ मजाही नाही येणार बटी. एक तर परिवारासोबत मजा येते खावाची, नाही तर मग आपल्या दोस्ता मित्रासोबत. अरे आयडिया. काय बाबा रमेशचे बाबा काय झालं? अरे तू कधी आली? भूतासारखी चेतबा मागं पटकन. पाय नाही वाजत ना काही नाही. मागच्या जन्मात काय काय मांजर होती काय? दबत्या पायानं चालतं एवढ्यानं भेलो मी. अहो, घरातल्या घरातच भेटा का? एवढ्या गावात खेळत राहणारे, वावरात शेतात काम करणारे आणि घरातल्या घरातच भेटा बायकोले? बरेच आहे हो तुम्ही. घरातल्या घरात म्हणजे तू अशी दबत्या पायाने येतं मागून आवाज देत तर भेव नाही लागणार तर काय 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 म्हणतं काय होय? काऊन एवढा आवाज दिली? तर मनातल्या मनात काय पुटपुट पुटपुट करून राहिले तुम्ही? कायचा विचार सुरू आहे? मनातल्या मनातही नाही करून राहिले, पुटुर 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 करून राहिले. कोणाला शिवे देऊन राहिले? मला शिवे देऊन राहिले का? मी काय केलं आता? काही नाही. मी आपल्या माई योजना आखत होतो मी. आता गटारी अमावस्या आहे आजची. तर म्हटलं आता मग आज खाऊन घेवा जे खाणं होईल ते. आणि मग महिनाभर तर श्रावणच आहे. मग कायले खावाले भेटते, मग कायले खातोच कायले आपण मग. रमेशच्या बाबा चुपचाप राहा म्हटलं. गटारी अमावस्या आहे, दीप अमावस्या आहे. घरी आज काही चालणार नाही. खाल्लं ना आता रविवारी खाल्लं ना जेवढं खावायचं होतं तेवढं बस. आज दीप अमावस्या आहे, चांगली दिवे लावून पूजा पाठ करायला लागेल. आज उद्यापासून श्रावण सोमवार आहे. तर श्रावण सोमवाराची स्वागत करायसाठी चांगले दिवे लावून पूजा करायला लागते. मटन खाऊन पूजा करायला लागते. श्रावण सोमवारचं स्वागत करायला लागते काय? ते बंद करा तुमचं. आज आता झालं रविवारी खाल्लं ते खावायचं. महिनाभराची गोष्ट आहे. महिन्याच्या बाद मग अजून खाऊनच घे जा. तू चुपचाप राह गंगा, तू चुपचाप राह. हो मला माहित होतं तू घरात नाही आणून देशील. मी घरात आणणारच नाही. मी बाहेर जाऊन खातो आम्ही. आणि श्रावण लागायच्या पहिलेच खातो आम्ही. मी मित्र दोस्त संग खातो. खात बाहेर जातो. तू कर पूजा पाठ. गटारी अमावस्या आहे आमची वाली. आज आम्हाला माणसाले जगू दे जरासा. आम्ही आम्ही आड येतो का तू आवाले तुमच्यावाले? तुम्ही बायका जाता जंगलात जाता नसतो तसं काम करता, कांड करता. आम्हाला जरासं काही करतो म्हणलं तर तुमची काय म्हणते ठेपू लागून जाते. नाहीच म्हणता. चल बस तू घरामध्ये. चाललो मी. मी करतो जमा. मस्त योजना करतो आज. मस्त आता आम्ही वावरात जाऊन जाऊन मस्त करतो भाजी किती तडाखायची मस्त. आता सांगतो मी रमेशचे बाबा जाऊ नका तुम्ही. तुम्ही खाऊ नका. तुम्ही घरचे सदस्य आहात. तुम्ही खाल्लं तर साऱ्या घराला भोगा लागल. भोग काय भोगा लागते? तुले भोगा लागन जे भोगा लागन. पण गटारी अमावस्या आहे आमची. गटारी अमावस्या आम्ही खराब होऊ देणार नाही. आपण रमेशचे बाबा दीप अमावस्या आहे ना, पूजा पाठ करायला लागते. दिवे लावून फेकून नाही तुम्हाला समजत? हो तू कर ते दीप अमावस्या तू कर. माईवाली गटारी अमावस्या आहे. हो आज दाबून खाऊ दे. राय काम कर आपलं जाय. ऐकते काय माणूस? बिलकुल ऐकत नाही. आता खाऊन ना मग घरी येईन. मग घरी येईनच ना कधी मग खाऊन. घरच्या एका सदस्यानं खाल्लं काय ना सगळ्यांना खाल्लं काय? गोष्ट एकच होते. बाहेर खाल्लं काय ना घरात खाल्लं काय? खाते तर पोटातच. ऐकतच नाही बाई माणूस. ऐकतच नाही. खावासाठीच नाही होते. डेबरी फुगून गेली तरी बी खावासाठीच होते निरा. काय गा संदीप साड्या? आतापासूनच अजून लग्न व्हायचंच आहे. आतापासूनच गुलामी सुरू केली काय बा? काय गा संदीप? आम्ही भाऊजी हे काय बोलून राहिले तुम्ही? कायची गुलामी? कोणाची गुलामी? बायकोची गुलामी. स्वयंपाक करू लागत होता काय स्वयंपाक घरात? कल्याणीले स्वयंपाक करू लागत होता काय? मी आजपर्यंत पार्वतीला स्वयंपाक नाही करू लागलो बा. एक गिलास नाही उचललो मी आजपर्यंत. आणि तू आतापासूनच स्वयंपाक करू लागून राहिला? वा 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 वा. नशीब काढलं बा पोरीनं. कल्याणीनं नशीब काढलं. नाही 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 भाऊजी मी स्वयंपाक नाही करू लागत होतो. कल्याणी आता नवीन नवीन आहे. तिले कुठं काय आहे काय माहित. ते मी सांगत होतो तिले कुठं काय आहे कुठं नाही. आणि भाऊजी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जराशी बायकोला मदत केली बी तर गुलाम बनते काय? हे कोणती तुमची धारणा आहे? हे तुमचं गलत मीच आहे भाऊजी. जराशी मदत करणं गुलामी नसते म्हणत. एकमेकाचा आदर करणं म्हणत असते. जराशी मदत केली तर काही फरक नाही पडत. काही आपली मर्दानगी नाही सुटत. मदत करावी लागते. करा लागते. टाइम पडल्या मदत करावी लागते थोडी थोडी. घर दोघाचा आहे. संसार दोघाचा आहे. दोघंही घरासाठी कमावतो, घरासाठी झटतो. तर दोघांनाही एकमेकाच्या कामात मदत केली पाहिजे भाऊजी. बस 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 ज्ञानी बाबा मला नको ज्ञान देऊ बा. बरं तो हिशोब काय आहे? किती रुपये भरले काय किती लागले सांग बरं मला. पुरे पैसे देऊन देतो बा तू. आताच काय आलो भाऊजी ते हिशोबाचं राहू द्या ना भाऊ.
नाही नाही बा संदीप, सांग बा राजा, आता सांग किती हिशोब झाला, काय झाला तर मी तुला तुझे पैसे देऊन देतो बा. नाही तर तुझी बहीण मला मरू नाही दे ना, हा, आणि जगूही नाही दे ना. तसं नाही भाऊजी, आता आहे का तुमच्यापाशी पैसे? तर आता घडीत मापाशी होते, मी तिथं देऊन गेलो. मला वाटलं तुमच्यापाशी आहे, नाही आहे बा. हो आहे, मी लावूनच ठेवलं होतं डिलिव्हरीसाठी पैसे. आहे, किती लागले, किती खर्च झाला मला सांग. मी तिथंच भरत होतो, मी दवाखान्यातच. मला सांगितलंही नाही तुला, दिलं भरून डायरेक्ट बिल. तर दवाखान्यात मी आज म्हटलं आता घरी गेल्यावर विचारपूस करतो म्हटलं. तर म्हणून होय, नाही हाय, नाही तर का पैसा मापाशी आहे. किती झाले सांग, पुरे देऊन देतो तुझ्या आता. भाऊजी एकूण बिल पुरं पुरं एकत्र दिलं ते ना सगळं, 32,000 रुपये भरले मी. 32,000 जास्त नाही झाली का संदीप? मग 32,000 राहिलोच किती आपण एक दिवस, आणि दुसऱ्या दिवशी तर आता सुट्टी झाली, मग जास्त नाही झाली बिल. काही बोलला का नाही तिथं? एवढं कोण काढलं, कसं काढलं म्हणून? काय बोलता भाऊजी, काय बोलता? झालं आपलं, निभलं आपलं, चांगलं निपटलं, बस झालं. जास्त किती जास्त घेतले असतील तर मी काही बोललो नाही बा. होतं तसं म्हटलं तेवढी, तर देऊन दिलो मी. ठीक आहे, झालं एकाच वेळेला, काही हरकत नाही. तर 32,000 बरं, ठीक आहे. मी आता तुले फोन पे करून देतो. ठीक आहे भाऊजी, पहा भाऊजी, असं तर द्या, नाही तर अर्धे आता द्या ना, अर्धे नंतर द्या, कारण घरात अजून खर्च आहे. बैसाठी तूप आणा लागन, बैसाठी सोजी तोडून आणा लागन, अजून काही कुटकी गिटकी काही भोगर वगैरे ते आणा लागन, आणि अजून हे सुकामेवा आणा लागन लाडू बनवासाठी, तर त्याचाही खर्च लागन. म्हणून म्हणतो, करतो तोही खर्च करतो मी, हाय मापाशी पैसे, तोही खर्च होते, आणि तू येई देतो मी पुढे. बया नाही ऐकत सरपंच भाऊ, नाही बनवून देणार त्या भाकऱ्या. आपल्यालाच बनवा लागल, आपणच कसंही थापतूप करून करून घेऊ. आताच मी मा बायको हे गंगासंग झगडून आलो, भांडून आलो. अरे, भांडणावरून मला आठवलं, आपण पार्टी तर करू, ठीक आहे, पण सीतारामले घ्या बा पार्टीमध्ये, नाही तर तो अजून काळ्या करून बा कायच्या काही. नाही तर भांडण आपल्या संग, मला नाही घेतलं म्हणून. त्याला घ्या बा पहिले, कोणाला घ्या नको घ्या, त्याला घ्या बा पहिले पार्टीमध्ये सामील करा त्याला बी. असंही होते, त्याला सामील करा, आणि पार्टीचा बोजा टाका ना त्याच्यावरच. पोरगी झाली, पार्टी दे म्हणा. आता गटारीची पार्टी, गटारीचं मटण त्याच्याच पैशानं खाऊ काले, नाही का बाबूराव? आता असं कसं पुरा बोजा त्याच्यावर टाका? पोरगी झाली, खर्च लागला त्याला, अजून खर्च आहेच, आणि अजून आपण पार्टी माग शरम लागली पाहिजे आपल्याला. आणि आपल्याला खावाचं त्या पार्टी पाहिजेच आपल्याला, तर आपण आपल्या आपल्या पैशाने खाऊ शकतो. असं किती महाग होते? 1,000-1,500 लागन, झालं जास्तीत जास्त. बरोबर आहे सरपंच भाऊ तुमची गोष्ट. आपण आपल्या पैशाने त्याला खाऊ घालू. आपण किती जण आहो? आपण 5 जण आहो. आपण 5 जण पैसे करू, आणि बस त्याला जेवण करायला बोलावून घेऊ. आपण त्याला पार्टी दिलो पाहिजे. त्याच्यापासून कोण पार्टी घेऊ? पैसा लागला त्याला, आपल्याला नाही लागला पैसा, पार्टी आपण देऊ त्याला. आपण पार्टीत बोलवू त्याला. ठीक आहे, गोष्ट बरोबर आहे. पार्टी देऊ त्याला, बोलवू त्याला जेवण. हे 5 जणातला एक वाढला तर काही फरक नाही पडणार. 1-1.5 भाकर, 2-4 बोटी जास्त खाईन लेकाले, तो खाईन लेकाले. पण भाकऱ्या कशा करावं आता? या मोठा प्रश्न उद्भवला. भाकऱ्या आणि मसाला, आपल्याला मसाला वाटून पाहिजे, भाकऱ्या करून पाहिजे, आणि आपल्याला भात करून पाहिजे. हे कोण देईन? बाई गंगा तर नाही देवाची राहिली, झगडा केला मासंगतीनं. शांताही नाही देत बा, तेही नाही देणार. ते तिथं म्हणणंही तेच राहीन की तुम्ही नको करा पार्टी. दीप अमावस्या आहे, पूजापाठ करतो, उद्या श्रावण आहे, तिचंही तेच आहे, हे नाही देणार करून. हा, 8 दिवस कोणता राहिला असता तर तिनं दिलं असतं कुठे, पण आज नाही देणार करून. सरपंच भाऊ, काय करावं, कसं करावं? आपल्याला थापा लागन भाकरी, चला आपणच करून टाकू. पण येते कोणाली गा भाकऱ्या थापता? कच्च्या बबड्या खाऊन काय पोट खराब करावं काय? काय करू सरपंच भाऊ आता? मटण असलं तर भाकरी तर पाहिजेत का? फक्त भातावर चालणार नाही आपलं. आता करू काय मग आपण? कोण करून देईन भाकरी आपल्याला? थांबा थांबा, फिकर नको करा. मग कमला आहे, मग कमला एवढी काही मला बंदिस्त नाही करत. मग कमला मला जे कर म्हणते ते करायची इच्छा तुम्ही करा. माई इच्छा मी करतो, तुम्ही तुमचं जीवन जगा, मी माझं जीवन जगतो, असं आहे तिथं. ते दिन करून मी भाकऱ्या मध्ये मी कमलापासून मसाले वाटून घेतो, आणि भाकरी करून घेतो. भात आपण लागन तर भात तिथं बांधून घेऊ. भाताला तर काही टाइम नाही लागणार ना. हा, जमलं, झालं, एक प्रश्न निसटला. आता राहिलो भाजी तुझी आणायला. आता भाजी घेऊन येऊ, आणि रात्रीचाच करू कार्यक्रम. आपल्या वावरात जाऊन मस्त रात्रीच मस्त निवांतपणे बसून होते. तर संध्याकाळी जाऊन भाजी किती घेऊन एकदम डायरेक्ट आपल्या वावरामध्ये हजर होऊन जा सगळे. करून टाकू तिथं मस्त, आणि जमके दम 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 लावून खाऊ मस्त. मग महिनाभर काही भेटणार नाही असं. कोणी एकदम जाऊन सीतारामले सांगून द्या, रातच्यानं आपल्या वावरात पार्टी आहे, ये म्हणा. तिथं नाही जाणार रे बुवा सरपंच भाऊ, मी नाही जाणार, त्याला सांगा. मी जातो, मी सांगतो त्याला. ठीक आहे, तू येऊन त्याचं पत्ते बुवा जे सांगून. आता जावायला पाहिजे होता आपण शांत श्रावण महिन्यामध्ये. आपण घाईच केली होते. हा, ते अखाडीच्या टायमाला गेलो. हो इंदिरा, आपण घाईच केली, पहिलेच गेलो. आणि जाऊ दे, आता आलो ना जाऊन, सुखरूप घरी पोहोचलो ना, तेच लय मोठी गोष्ट आहे. शांताबाई, शांताबाई,
माय गंगा काहून काय झालं हो गंगा? रामदास भाऊ कुठे आहे? गोल्याचे बाबा माहित नाही कडे कुठे आहे तर पण घरी नाही आहे. अहो शांताबाई बरोबर आहे बरोबर आहे. याची प्लॅनिंग सुरू आहे ना, याची प्लॅनिंग सुरू आहे. काय प्लॅनिंग कोणाची आणि कायच्यासाठी बापा? आज दीप अमावस्या आहे आणि याच्यासाठी माणसासाठी गटारी अमावस्या आहे. तर हे चिकन मटन खावायचा कार्यक्रम आखून राहिले, हे करायचं ठरवून राहिले. हा तर मग करू दे ना, करते तर आपण नाही करत का पार्ट्या आरट्या? आपणही करतो ना, मग आपण माणसाले काऊन रोकटोक करते तर करू दे. काय म्हणणं त्याचं? मग आता चिकन मटनच खातील ना, खाऊ दे. घरात तर नाही खातील, आपण घरात करू दे. मग दीप अमावस्या ते गटारी अमावस्या करते तिकडे बाहेर, पण खाऊन पिऊन घरातच येतील ना शांताबाई. मग झालं ना घरच पुरा, भंग झालं ना, भंगच लागते ना मग घराले पुऱ्याच. एकानं आपल्या घरातल्या एकानं सदस्यानं खाल्लं तर सगळंच होते ना पुरं घर. मग म्हणून म्हणतो मी यायला नाही बोलली रमेशच्या बापाला, तरी ऐकलं नाही माया. तू बोल रामदास भाऊले कॅन्सल करा म्हणा पार्टी वार्टी, काही गरज नाहीये पार्टी वार्टी करायची. मग कैले पोळ्याच्या कैले कर्जा म्हणा. करू दे ना मग गंगा, तुला काय होते? खाऊन पिऊन घरात येतील तर घरात नाही येतील तर कुठं जातील तर, आणि कायचा भंग लागते काही होत नाही. करू दे, करते पार्टी तर काहीची पार्टी तर करतेच. मग अजून आता खाल्लं का 1 महिना कायले विचारायला भेटते मग खावाले. खाऊ दे, खाते तर घरी तर नाही म्हणते ना, बाहेरच जातो म्हणते ना खाले, तर मग कायले रोकटोक करतं? नाही मला नाही चालत. कांता तुला चालते काय? त्याच्या बुवानं खाल्लेलं तुला चालते काय? म्हणता नाही चालत बापा. शांताबाईला चालत असन. मला नाही चालत गंगा. मग ते खातीनच नाही, फक्त पेतीन भीते. मग पेलेला म्हणे तर मग मान नाकावरच राग येते. मग पेल्या म्हणजे मग आता काय करावं? आता माईचे हे बी घरी नाही आहे गडे, हे बी गेले असं प्लॅनिंग करायला वाटते. असंच वाटून राहिलं मला तर. मग हो माईचे मनातच होते, आता करतो म्हणे माणसं जमान करतो म्हणे आम्ही प्लॅनिंग म्हणे. मग गेले मोठे तन प्लॅनिंग कराले. त्यानं केलं गोड्या सगळ्या माणसाईले. करू द्या व करू द्या. त्यानं आपल्याला रोखलं असतं जंगलात जावाले तर मग कशी झाली असती? त्यानं रोखलं का आपल्याला जंगलात जावाले? जाऊ दिलं ना. तुम्ही काऊन रोखता त्याले? करू दे, करते पार्टी ते गोष्ट वेगळी होती. पण आज आहे दीप अमावस्या. मग दीप अमावस्याला चांगली पूजा पाठ करून दिव्याची पूजा करा लागते, श्रावण महिन्याचं स्वागत करा लागते. हे मटन चिकन खाऊन करा लागते काय? हे म्हणतो मी त्याले. आपण हाव ना बाया कराले, आपण करू ना श्रावण महिन्याचं स्वागत दिवे लावून. त्याले खाऊ दे बाहेर, त्याची इच्छा पुरी होऊ दे. मग महिनाभर कायले विचारायला भेटते काय? शांताबाई सगळ्या बाया बोलल्या ना तर माणसं जात नाही. आता मी एकटी बोलन तर मग माय माणूस काय ऐकन? आज सगळे माणसं जाती ना, मग माय माणूस का टोन पॉईंट आहे तो असाच म्हणन. का सगळेले जाऊ दे, ते सगळे माणसं चालले तुलेच काय होते? सगळेच बोला लागते. आता तुम्ही असे म्हणता, मी एकटीच बोलून आता काय? काय कुठं चालला का सीताराम? आज हे गटारी अमावस्या आहे ना. काय गा बाबूराव, खर्च झाला का? आता दवाखान्यात खर्च लागला, घरातही खर्च लागन. आता ह्या वर्षी नाही आपली गटारी अमावस्याची काही तयारी. आपलं जे डाळ वरण पोळी भाकर भात जे घरात पकलं तेच खावावं आणि चुपचाप राहावं बा. कायले फिकर करतो का तू सीताराम? एवढ्या आनंदाची बातमी तुझ्या घरात आली, तुझ्या घरात लक्ष्मी आली आणि तू उदास होता? नाही नाही नाही, बिलकुल उदास होऊ नको आणि फिकर करू नको. गटारी अमावस्याची तयारी कर. उदास नाही होत ना का? उदास मी तर खुश झालो मी. आनंद आला मा घरामध्ये, पण खर्च झाला ना का? आणि आता गटारी अमावस्याची तयारी कराली, खर्च नाही लागन काय का? आपला तो खर्च कमी करायचा आहे, खावा पिवाचा जास्तीचा. आता फक्त काम करायचं, पैसा वाचवायचा, जपून ठेवायचं, पोरीचं संगोपन चांगलं करायचं, पोरीले कमी पडू देवायचं नाही. आणि आपला खावा पिवाचा जो खर्च आहे तो कम करायचा आहे. असंच आहे आता आपलं धोरण बस. हो तुले कोण खर्च करायला म्हणते? मग कोण खर्च करन तर बा? आम्ही करून राहिलो ना. जो काही खर्च लागते तू फक्त जेवायला ये. आम्ही म्हणजे कोण का? सरपंच भाऊ आहे, रामलाल भाऊ आहे, रामदास भाऊ आहे, ते तिघ आहे, मी एक. आम्ही चौघा मिळून करतो खर्च. तुले पोरगी झाली तर तुला पार्टी देवाचा म्हणून तू चाल देवाले, तुला आम्ही पार्टी देतो चौघा मिळून. अरे वा, एक नंबर आहे म्हणतं. आम्हाला समजते ना का खर्च तुला लागला तुझ्यापासूनच कशी पार्टी घ्यावं म्हणून. चांगला आहे. तो टोपीवाला धोत्र्या कसा मानला मोठा? त्यानं टाकली असन आड टांग मंदात टाकली असन, पण सरपंच भाऊन रामदास भाऊन समजावलं असं नाही त्याला नाही बोलावं असं तसं बोलय असन धोत्र्या. नाही कोणी काही नाही बोलले, सगळे एका शब्दानच मानले, कोणीच काही नाही बोललं. चांगला आहे बुवा. चालतो मग संध्याकाळी आपल्या वावरात जावं लागते. इकडे ह्या आपल्या रामलाल भाऊच्याच वावरात एखाद्या झाडाखाली येतो संध्याकाळी, तिथंच करू आम्ही पार्टी. देऊ मग संग 5 जण. ठीक आहे मग. आता आमंत्रण भेटलं तर काऊन नाही येणार मी? येईन.